हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सोयरे शब्दावर जरांगे अडले। आजची चर्चा निष्फळ। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही। जरांगे ठाम। पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। पत्नीचे नातेवाईक कायद्यानुसार सोयऱ्यांमध्ये येत नाहीत, फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल। पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत, गिरीश महाजनांकडून स्पष्ट। आईच्या जातीनुसारही मुलाला आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। तर आईच्या दाखल्यानुसार मुलाची जात ठरत नाही, शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। सरकारकडे 24 डिसेंबरपर्यंतचाच वेळ। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही जरांगे अल्टिमेटमवर ठाम। मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येण्याची भीती। मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जरांगे आक्रमक। आम्ही पिठलं भाकरी आणि आमच्यातल्याच काहींनी श्रीखंड खाल्लं। निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधी पक्षातील नेत्यांवरच आरोप, तर आव्हाड भांबावले, पागल झालेत, वडेट्टीवारांचा निशाणा। विधानसभेत भाजप स्वबळावर लढणार। भाजप आणि संघ बैठकीतल्या चर्चेबाबत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा। शिंदे आणि अजितदादा गटही कमळाच्या चिन्हावर लढण्याचं भाकीत। भाजप आणि संघाची कोणतीच बैठक झालेली नाही। बावनकुळेंनी आव्हाडांचा दावा फेटाळला, तर आव्हाडांचं वक्तव्य खोडसाळपणा। आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न, गिरीश महाजनांची टीका। लोकसभेपुरता भाजप पाठीवरून हात फिरवेल, नंतर शिंदे अजितदादांना त्यांचं स्थान कळेल। काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा टोला, तर आधी तुम्ही तुमच्या पक्षातलं बघा, विरोधकांवर शिरसाटांची टीका। लोकसभेपर्यंत भाजप पाठीवरून हात फिरवेल, नंतर बघा कुठे शिंदे कुठे पवार, त्यांना आपलं स्थान कळेल, वडेट्टीवारांचा इशारा। अजित पवार गटाची उद्या संघटनात्मक बैठक। उद्या सकाळी 10 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मॅरेथॉन बैठका होणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बैठक। निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसात कांदा उत्पादकांचं 1000 कोटींचं नुकसान। एकट्या नाशकातच 250-300 कोटींचा फटका। निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब। कांदा उत्पादक निर्यात बंदीनं हैराण, पण संत्रा उत्पादकांना सरकारचा दिलासा। निर्यातीसाठी 50% अनुदान मिळणार। राज्याच्या पणन विभागाकडून 169 कोटींची तरतूद। जातीय जनगणनेचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा। संघाकडून भूमिका जाहीर। सामाजिक सलोखा खंडित न होण्यासाठीही आवाहन। नांदेडमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे। 7 ते 8 मराठा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। तुळजाभवानी देवीचा चांदीचा मुकुट, त्रिशूळ, प्रभावळ, दुपारतीसह अनेक वस्तू चोरीला। मंदिर संस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासेंच्या आदेशाने 4 महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल। आयकर विभागाकडून झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये धाडसत्र। 351 कोटींच्या रोख रकमेसह 2,80,00,000चे दागिने जप्त। कोरोनाच्या JN1 नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क, घाबरू नका, काळजी घ्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। कोरोनाच्या JN1 व्हेरिएंटचा धोका वाढला। मुंबईत सर्वाधिक 27 रुग्ण। कोरोनाचा नवा व्हेरिएंट सौम्य, मात्र सर्व रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।